सभापती महोदय या सर्व प्रकरणाची मी तुम्हाला किती सहकार्य केलं तरी तुम्ही संपूर्ण राजकारण आणताय नाही त्याची एसआयटी चौकशी आपण करणार का ही एक मागणी आहे। दादा खर्च जो झाला सन्माननीय मुख्यमंत्री आलेत बरं झालं। आता ऐका आता बोला खाली बसा आता उत्तर मिळते आता बोला दरेकरजी ते तुमच्या स्वागतासाठी उभे राहिलेत सगळे बसा खाली। सभापती महोदय आता सीएम साहेब आलेले आहेत त्याच्यामुळे मला 10 मिनिटं बोलावं लागणार नाही। नको 10 मिनिट सगळ्यांसाठी ऐकलंय त्यांनी खालून ऐकलं आहे। सभापती महोदय त्यावेळेला राजेश टोपे बरोबर रोहित पवार पण होते। सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो। मुख्यमंत्री महोदय हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं जे दगड नेले गेले। सभापती महोदय दरेकर संपत आला राजेश टोपेच्या कारखान्यातल्या संपत असं बोलू द्यायचं नाही तर असं नसतं विरोधी पक्षाचं ते त्यांचं म्हणणं मांडण्याचं त्यांनाही अधिकार आहे ना। असं कसं करता येईल की सत्ताधाऱ्यांनी काहीच मांडायचं तुम्हीच म्हणायचं चालणार नाही खाली बस आता तुम्हाला ऐकायचं नाही म्हणून तुम्ही जाते फोन कोणाचे होते ते सभापती महोदय त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि सभापती महोदय चांगला ऐकायची ठेवायला चला आता बोला खरं बोललं थोडक्यात बोला संपा माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे गोष्ट करायची आहे। चला चला संपा त्यांनी ऐकलं पाहिजे ना त्यांनी ऐकलंय सगळं ऐकलंय त्यांनी महाराष्ट्र ऐकतोय। सभापती महोदय आता संक्षिप्तपणे मी अगदी आता संक्षिप्त नाही झालं 5-6 वेळा झालं संक्षिप्त नाही सभापती ते बोलूनच देत नव्हते मला। सभापती महोदय या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी। एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते त्याची आपण शासन चौकशी करणार का। 2 आणि तिसरा मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले कानाखाली मारली असती तुम्ही अटक केली गुन्हा दाखल केला मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलंय का। देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं अश्लील बोलायचं तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का हाही या ठिकाणी माझी या ठिकाणी मागणी आहे। आणि सभापती महोदय या प्रकारच्या ज्या 3 मागण्या आहेत त्यांचा पूर्ण होऊ दे। मी थांबा तुम्ही मी एकदा बोलायला दिलेलं आहे याच्यात हरकत असू शकत नाही त्याच्यात हरकत असू शकत नाही त्याच्यात हरकत असू शकत नाही याच्यात त्यांचं पूर्ण करता येते त्यांनाही त्यांचा मांडण्याचा अधिकार आहे। असं गोंधळ करणं बरोबर नाही। मी आता नेम करते तुम्ही खाली जागेवर जाऊन बसा मी गटनेते ह्या जागेवर जाऊन बसा पवार बैठका घेत होते या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। सन्माननीय दरेकरजी आपण सकाळपासून व्यवस्थित कामकाज केलं त्याच्यानंतर तुम्हाला 289 मांडायला दिली तरी विरोधी पक्ष असं भूमिका घेतोय। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलण्याची विनंती करते। मुख्यमंत्री जागेवर बसा तुमचं शंका मुख्यमंत्री बोलताय जागेवर बसा तुम्हाला कामकाज करायचं नाही का मी सगळं कामकाज थांबवून टाकते असं नाहीये तुम्ही तुमची जबूशाही चालवू शकत नाही। चला जागेवर बसा सगळे तुम्ही मुख्यमंत्र्यांचा ऐकायचं नाही असा तुमचा निर्णय मी 5 मिनिटांसाठी तहकूब करते तर जरांगेंना पवारांचे फोन येत होते असे आरोप होतात असं दरेकर म्हणतात। 5 मिनिटांसाठी आता सभागृह तहकूब करण्यात आलेला आहे। विधान परिषद 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे। विरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभा सभापतींनी हा निर्णय घेतलेला आहे। प्रवीण दरेकर हे यांनी केलेले आरोप संगीता वानखेडेंनी केलेल्या आरोपांची प्रवीण दरेकर हे सभागृहामध्ये माहिती देत होते आणि त्याच वेळेला विरोधक देखील आक्रमक झाले होते। जरांगेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी सभागृहामध्ये केलेली आहे। राजेश टोपेंच्या कारखान्यावर